आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीत अंतर्गत संघर्ष होऊ शकतो आणि या निवडणुकीतही भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष होण्याची शक्यता आहे। त्याची झलक धाराशिवमध्ये पाहायला मिळाली। शिवसेनेच्या एबी फॉर्मचं वाटप भाजप आमदाराकडून होतंय असा आरोप यावेळी होतोय। तर एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाल्यानं हे प्रकरण सगळ्यांच्या समोर आलंय। पाहूया। शिवसेनेच्या एबी फॉर्मचं भाजप आमदाराकडून वाटप। धाराशिव जिल्हा परिषद तिकीट वाटपावरून ऑडिओ बॉम्ब। नगर परिषद महापालिका निवडणुकांच्या नंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप शिवसेना संघर्ष समोर आलाय। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या जिल्हा परिषद उमेदवारांना भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते एबी फॉर्म दिले जात आहेत असा गंभीर आरोप शिवसेनेचे पदाधिकारी अविनाश खापेंनी केला। या संदर्भात अविनाश खापेंनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवी यांना विचारणा केल्याचा ऑडिओ सध्या व्हायरल झाला। या ऑडिओ बॉम्बमुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे। हॅलो साहेब, एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसेनेकडून घेताना। तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेची बी फॉर्म आणून देते साहेब, लाज वाटते आम्हाला, लाज। हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो। अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला, आणि कळम मध्ये 2-3 दिलेत। साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील। विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली, आणि असा काय 4-6 महिन्यात चमत्कार झाला की अख्खा शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला आणि बीजेपीच्या हातात गेला, राणा पाटलाच्या हातात गेला। साहेब दुर्दैव, कार्यकर्ते कायम राजकारण सोडून जातील साहेब। राणा पाटील आपल्या मुलाच्या सोबत बसून आमच्या पक्षाचे एबी फॉर्म वाटत होते असा आरोप अविनाश खापेंनी केला। राणा पाटील आणि त्यांचे सुपुत्र असणारे मल्हार पाटील यांनी तिन्ही पक्षाचे सगळे ए आणि बी फॉर्म जे आहेत पक्षाचे ते सगळे टेबलला घेऊन बसायचे, आणि टेबलला घेऊन जो फॉर्म आहे तो आपल्याच हातातून वाटला गेला पाहिजे। आता फक्त त्यांनी एवढंच कमी ठेवलंय की विरोधी पक्षांचेच फॉर्म त्यांनी त्यांच्या हातातून वाटायचं हे राहिले म्हणायचं। आता अविनाश खापे यांच्या या आरोपांमुळे भाजपसोबतच शिवसेना ही अडचणीत आली असून पक्ष नेतृत्वाकडनं नुकसान नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत असं दिसतंय। बिलकुल नाही आहे। राजन साळवी आमचे संपर्क प्रमुख आहे। मी आजच आता धाराशिवच्या दौऱ्यावर जाणार आहे, कारण उद्या पालकमंत्री म्हणून माझ्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। परंतु काही बातम्या ह्या पेरलेल्या असतात, आणि त्या पेरलेल्या बातम्या जाणीवपूर्वक काहीतरी मीडियाच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या असतात। खरं तर तिकडे धाराशिवमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झालेली, आणि जागा वाटपामध्ये एखाद दुसऱ्या जागेची अदलाबदल ही होत राहते। आणि आमच्या वाट्याला 10 जिल्हा परिषदेच्या जागा आल्या होत्या, आणि त्याचबरोबर पंचायत समितीच्या 24 जागा ह्या आमच्या वाट्याला आल्यात। आमचे नेते त्या भूम परांडेचे आणि आमदार असलेले तानाजी सावंत यांच्या वाट्याला 13 जागा आल्या होत्या, आणि 26 जागा ह्या पंचायत समितीच्या होत्या। ते सगळे एबी फॉर्म तानाजी सावंत यांच्याकडे दिले होते, आणि बाकीचे जे एबी फॉर्म होते राजन साळवी यांनी निश्चित केलेल्या उमेदवारांना वाटलेत। आणि हे सर्व जे गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमातून राजन साळवीने केलेले, त्यामुळे राजन साळवींवर असा जर आरोप कोणी करत असेल तर ते चुकीचं। याआधी माजी मंत्री तानाजी सावंतांनीही भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते। धाराशिव जिल्ह्यात सर्वच पक्षांची सूत्र एकाच आमदाराच्या हातात असल्याचा आरोप त्यांनी केला होता। एकीकडे युतीची भाषा तर दुसरीकडे आरोप प्रत्यारोप। धाराशिवच्या राजकारणात पुढे काय घडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।